नमस्कार सर्वांना. तर आज आपण हॉटेलमधील पनीर मसाला कसा भेटतो, तसा आपण घरच्या घरी पनीर मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी इथं घेतलेले आहे. तर एक टोमॅटो घेतलेला आहे मी, कांदा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे आणि काजूचे तुकडे घेतलेले आहेत. 5 ते 6 मी काजू घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला हा मसाला सगळा भाजून घ्यायचा आहे छान असं. आणि गॅस मी इथं कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपला कांदा खूप छान असा परतून घ्यायचा आहे, म्हणजे थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपला हा कांदा परतून घ्यायचा छान. तर कांदा माझा परतून झालेला आहे, तर बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे याच्यामध्ये टोमॅटो टाकून पण छान असं परतून घ्यायचं. मी आता याच्यात टोमॅटो ॲड केलेले आहेत. आता मी हे छान असं परतून घेते. खूप टोमॅटो टाकल्यावर खूप परतायची गरज नाही, थोडंसं 1-2 मिनिटापुरतं फक्त परतून घ्यायचं. मी त्याच्यातच लसूण ॲड केलेले आहेत. आता हे बघू शकता खूप छान असं आपलं परतून झालेलं आहे. आता मी हे एका डिशमध्ये काढून घेते, थंड करत ठेवते. मग आता बघू मी आता ह्याच्या डिशमध्ये काढलेलं आहे. तर आपलं हे थंड झालं की आपण ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे. आता मी याच्यात एक हिरवी मिरची पण घेतलेली आहे. आता मी हे सगळं वाटण करून घेणार आहे. तर तुम्ही काजू पण मी याच्यातच टाकणार आहे. तुम्हाला काजूची पेस्ट जर वेगळी करून घ्यायची असेल तर तुम्ही वेगळी पण करून घेऊ शकता, काही हरकत नाही आहे तसं केलं तरी. पण मी एकत्रच सगळं वाटून करून घेते, तुम्ही वेगळं करू शकतात. आता आपलं वाटण झालेलं मी एका बाउलमध्ये काढून ठेवलेलं आहे आणि त्याच्यात मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी ठेवलेलं आहे. तर त्याच्या पुढची स्टेप आहे, मी पनीर घेतलेले, पनीरचे तुकडे करून घेतलेले छान. तुम्हाला जसा आकार हवा असेल तसा तुम्ही आकार त्यांना देऊ शकता. आता मी कढई ठेवलेली, गॅस ऑन केलेला. आपण याच्यात पनीर तळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला तळून आवडत नसेल पनीर, तर तुम्ही डायरेक्ट पण टाकलं तरी काही हरकत नाही आहे. ज्यांना तळून आवडत असेल त्यांनी तळून घ्यायचं आहे. आम्हाला तळून आवडतं म्हणून मी तळून घेते. तुम्हाला जर डायरेक्ट टाकायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट टाकू शकता. आता आपला याचा ब्राऊन कलर होईपर्यंत छान असं थोडंसं परतायचं आहे. खूप पण ब्राऊन नाही, पण मीडियम असा कलर घेऊन घ्यायचा. आणि मी याप्रमाणे आता सगळं पनीर तळून घेतलेलं आहे. आता माझं पनीर तळून झालेलं आहे. जे तळलेलं आपलं तेल आहे तेच आपण भाजीला वापरायचं आहे, म्हणजे तेच तेल आपण भाजीमध्ये ॲड करायचं आहे. आता मी ते तेल मला ज्या कढईमध्ये भाजी बनवायची आहे त्याच्यात मी काढून घेतलेले. तुम्ही पण तुमच्या कढईमध्ये काढून घेऊ शकता. आता आपण मसाले बघूया काय काय लागणार आहे त्याच्यासाठी. तर वाटण घेतलेले मी कांदा टोमॅटोचं त्याच्यानंतर धने पावडर घेतलेली आहे, पनीर मसाला घेतलेला आहे आणि शाही पनीर मसाला मी ह्याचा किचन किंग टाकलेला आहे. परत गरम मसाला घेतला आहे, लाल तिखट घेतले, हळद आणि मीठ. त्याच्यानंतर मी सकाळी साय काढून ठेवली होती दुधावरची, ती साय पण मी घेतलेली. तुमच्याकडे क्रीम असेल, साय असेल, तुम्ही पण ॲड करायचे. आता तेल गरम झालं की मी ही पेस्ट टाकणार आहे. त्याच्यानंतर आजूबाजूला आपलं तेल गरम असतं तेव्हाच आपण काय करायचं, ते मसाले त्या आजूबाजूच्या तेलामध्ये सोडून द्यायचे. डायरेक्ट जर टाकलं तर आपले मसाले म्हणजे भाजायची थोडीशी शक्यता असते. तर मग आपण पेस्ट टाकायची, जे आजूबाजूला तेल असतं त्याच्यात आपले मसाले छान परतून होतात, म्हणजे आपला मसाला पण भाजला जातो छान आणि करपत पण नाही आपला मसाला. आता हा मसाला आपण खूप छान असा परतून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल मी याच्यात फक्त पनीर मसाला ॲड केला आहे, बाकीचे आपले सगळे घरचे मसाले आहेत. आपण याच्यातच हॉटेलसारखी भाजी अगदी सुंदर अशी, म्हणजे टेस्टला तुम्ही करून बघितले तुम्हाला कळेल की टेस्ट आपली अगदी हॉटेलसारखीच लागते ह्या भाजीची. आता हा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. खूप सोप्या पद्धतीने बनवला जातं हा पनीर मसाला. खूप म्हणजे खायला खूप टेस्टी. आपण म्हणतो की भाजी कशी बनवत असतील, काही नाही, सोप्या स्टिक असतात. आता मी याच्यात थोडीशी साखर घातलेली आहे, म्हणजे अगदी थोडी घालायची, खूप जास्त घालायची नाही, कारण की याच्याने पण आपल्या भाजीला खूप सुंदर टेस्ट येते. थोडीशीच टाकायची, ॲड करायची, म्हणजे आपली भाजीला टेस्ट छान येते. तर त्याच्यानंतर थोडंसं आपण पाणी ॲड करून परत हा मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे, म्हणजे परतून घ्यायचा आहे. आता हा मसाला आपण जेवढा छान परतू ना तेवढी भाजीला आपली टेस्ट छान येते. आता मी याच्यात थोडीशी साय ॲड करणार आहे. तुम्ही पण आपण इथं थोडीच ॲड करायची, आपल्याला नंतर पण साय याच्यात टाकायची. आता मी याच्यात 2 चमचे असं साय याच्यात टाकून घेतलेली आहे. आता तुम्ही पण ॲड करून घ्यायची. आता बघू शकता तुम्ही, थोडासा हा परतून झाला नाही की आपले साय टाकल्यावरती अजून तेल सुटतं आणि मग बघू शकता तुम्ही साईडने आपलं पूर्ण तेल सोडलेलं आहे आपल्या मसाल्याने. आपला मसाला खूप सुंदर भाजला गेला आहे. त्याच्यानंतर मी एकीकडे पाणी गरम करत ठेवलं होतं. गरम पाणीच घालायचं याच्यात, थंड पाणी घालायचं
नाही. आता मी थोडंसं याच्यात पाणी ॲड करणार आहे. आता बघू शकता त्याच्यात मी थोडंसं पाणी ॲड करून मिक्स करून घेणार आहे. तुम्ही पण करून घ्या. आपल्याला आता भाजीची ग्रेव्ही कशी पाहिजे, खूप पातळ पाहिजे, घट्ट पाहिजे, त्याप्रमाणे आपण पाणी कमी जास्त ॲड करून घ्यायचं आहे. तर मी टाकलेलं आता हे मी पाणी टाकून मिक्स करून घेते. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचं आहे 1 कप म्हणजे 1 वाटी घेतलेली मी म्हणजे वाटीला थोडंसं कमी याच्यात आपल्याला दूध ॲड करायचं आहे. दुधाने खूप सुंदर टेस्ट येते आपल्या भाजीला. अगदी हॉटेलमध्ये आपण जशी भाजी खातो सेम तशीच भाजीची आपली टेस्ट लागते. आता थोडं पाणी ॲड केलं आपण, थोडंसं दूध ॲड केलं. तर आपण आता ही भाजी छान मिक्स करून घेऊया. 2 मिनिटासाठी उकळी काढून घ्यायची. आपोआपच आपल्या भाजीला तेल सुटतं. आता याच्यानंतर मी सगळं मिक्स करून घेतलं. याच्यानंतर आपल्याला लास्टला ॲड करायची म्हणजे थोडीशी साय. आपण जी काढून ठेवली असते ती साय. तर साईने पण आपल्या ग्रेव्हीला खूप सुंदर टेस्ट येते. तुम्ही पण ट्राय नक्की करून बघा. तुम्ही जेव्हा ट्राय कराल तेव्हाच तुम्हाला पण समजेल, की खरंच आपली भाजी कशी झाली असं. आता माझी भाजी तर मला खूप सुंदर म्हणजे टेस्ट तर खूप सुंदर येते. अगदी हॉटेलसारखीच येते. तुम्ही पण ट्राय नक्की करून बघा. आता याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात ॲड करायचं आहे मीठ. तर लास्टला मी याच्यात मीठ ॲड करून घेतलेले आणि मीठ ॲड करून झालं, की आपण सगळं मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं म्हणजे थोडंसं 2-3 मिनिटासाठी उकळी काढून घ्यायची म्हणजे ते तेल सोडतं आपली भाजी आणि कलर पण खूप सुंदर येतो भाजीचा. बघू शकता तुम्ही, की आपल्या भाजीला पण सुंदर कलर आलेला आहे. आता आपण याच्यात लास्टला ॲड करणार आहोत तळलेलं पनीर. आता पनीर आपलं तळून घेतलेलं होतं मी आणि तुम्ही तळलेलं नसेल ना, तर डायरेक्ट टाकू शकता, काही हरकत नाही. आता बघा मी एका बाउलमध्ये मी भाजी बनवून काढून घेतलेली. किती सुंदर कलर आलाय बघू शकता तुम्ही. बघायला पण सुंदर वाटतोय. खायला पण खूप सुंदर लागते. तुम्ही पण ट्राय करून बघा. मी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.